श्रीरामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी. आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर आणि भगवंताशी निर्माण झालेल्या अतूट नात्याची, प्रेमाची आणि पूर्ण समर्पणाची अनुभूती देणारा अभंग समजून घेणार आहोत. या अभंगामध्ये महाराज सांगतात की आतापर्यंत भगवंताशी असलेले आपले नाते जणू एखाद्या निरागस खेळासारखे होते, पण आता ही भक्तीची ओढ इतकी वाढली आहे की मनाला भगवंताशिवाय दुसरे काहीही सुचत नाही. आता भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये कोणताही भेद राहिलेला नाही. चला तर मग आधी आपण हा संपूर्ण अभंग ऐकूया. आच जवरी तुम्हा आम्हा नेनपण, कौतुके खेळणे संग होता. आता अनावर झाले अगुणाची, करू नये त्याची करी सुखे. तुका म्हणे आता बडविली दोन्ही, कुळे एक म्हणी नारायण. रामकृष्ण हरी. मंडळी, या अभंगामध्ये तुकाराम महाराज भगवंताशी असलेल्या आपल्या नात्याची एक अतिशय सुंदर अवस्था आपल्यासमोर मांडतात. पहिल्या चरणात महाराज म्हणतात, आच जवरी तुम्हा आम्हा नेनपण, कौतुके खेळणे संग होता. याचा भाव असा आहे की आतापर्यंत माझे आणि भगवंताचे नाते जणू एखाद्या निरागस खेळासारखे होते. भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये एक प्रेमळ जवळीक होती. ज्याप्रमाणे लहान मूल आपल्या आई वडिलांसोबत अगदी निरागसपणे खेळते, त्याचप्रमाणे भक्त आणि भगवंत यांच्यातही प्रेमाचा हा सुंदर खेळ चालला होता. मंडळी, भक्तीमध्ये अशी निरागसता खूप महत्त्वाची आहे. देवाची भक्ती करताना मनामध्ये कोणताही स्वार्थ नसावा. काही मिळवण्यासाठी नव्हे, तर फक्त भगवंतावर प्रेम म्हणून त्याचे नाम घ्यावे. पुढे महाराज म्हणतात, आता अनावर झाले अगुणाची, करू नये त्याची करी सुखे. म्हणजे आता माझ्या मनामध्ये भगवंताविषयीची ओढ अनावर झाली आहे. ही भक्तीची भावना आता इतकी वाढली आहे की मनाला आवर घालणे कठीण झाले आहे. भगवंताच्या प्रेमामध्ये मन इतके रंगून गेले आहे की जे पूर्वी करणे योग्य वाटत नव्हते, तेही आता भगवंताच्या प्रेमामुळे सहज आणि आनंदाने घडत आहे. इथे महाराज भक्तीच्या अनावर झालेल्या प्रेमाची अवस्था सांगत आहेत. मंडळी, जेव्हा एखाद्या गोष्टीवर आपले मनापासून प्रेम असते, तेव्हा आपण त्यासाठी अनेक गोष्टी सहज करतो. एखाद्या आईला आपल्या मुलासाठी कितीही कष्ट घ्यावे लागले तरी ती आनंदाने घेते, कारण तिथे कर्तव्यापेक्षा प्रेम मोठं असतं. त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांच्या मनामध्ये भगवंताविषयीचं प्रेम इतकं वाढलं आहे की त्यांची भक्ती आता सहज आणि स्वाभाविक झाली आहे. आणि शेवटी महाराज म्हणतात, तुका म्हणे आता बडविली दोन्ही, कुळे एक म्हणी नारायण. या ओळींमध्ये महाराज भक्तीची अत्यंत सुंदर अवस्था सांगतात. म्हणजे आता मी आणि नारायण या दोघांमध्ये कोणताही भेद राहिलेला नाही. माझं मन पूर्णपणे नारायणामध्ये बुडून गेलं आहे. मनामध्ये आता एकच आहे, नारायण. मंडळी, हीच भक्तीची परमोच्च अवस्था आहे, जिथे भक्त देवाकडे काहीही मागत नाही. देवासाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही, कारण त्याच्या मनात प्रत्येक क्षणी भगवंतच असतो. आपल्या जीवनातही आपण अनेक गोष्टींमध्ये मन गुंतवतो. काम, पैसा, कुटुंब, मोबाईल, सोशल मीडिया, भविष्याची चिंता, या सगळ्या गोष्टींमध्ये आपले मन सतत गुंतलेले असते. पण तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, मनामध्ये एक तरी अशी जागा असू द्या जिथे फक्त भगवंत असेल. दिवसभरातील काही क्षण पांडुरंगाच्या नामासाठी राखून ठेवूया. काम करताना, प्रवास करताना, एकटे असताना मनात हळूच म्हणूया, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. हळूहळू नामस्मरणाची ही सवयच आपल्या मनाला शांतता देऊ लागेल. मंडळी, या अभंगाचा सर्वात सुंदर संदेश असा आहे की भक्ती ही केवळ पूजा करण्याची गोष्ट नाही. भक्ती म्हणजे आपल्या मनामध्ये भगवंतासाठी प्रेम आणि आपुलकी निर्माण होणे. आपण संसारात राहायचं, आपली कर्तव्य करायची, पण मनामध्ये नारायणाला स्थान द्यायचं. संसाराच्या धावपळीत मन हरवू नये, म्हणून भगवंताच्या नामाला आपल्या जीवनाचा आधार बनवायचा. चला, आज आपणही मनापासून पांडुरंगाला एक विनंती करूया. पांडुरंगा, माझ्या मनामध्ये तुझ्याशिवाय दुसरे काहीही मोठे होऊ देऊ नकोस. माझ्या मनात तुझ्या नामाची गोडी वाढू दे, तुझ्यावरील प्रेम वाढू दे, आणि माझे चित्त सदैव तुझ्या चरणी स्थिर राहू दे. माझ्या मनातील अहंकार, मोह आणि चिंता कमी होऊ दे, आणि त्या जागी नारायणाचे नाम भरून राहू दे. ही संत तुकाराम महाराजांची चरणी प्रार्थना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल.